जय शिवराय मित्रांनो राज्यातील 21 जिल्ह्यातील 7,201 पेक्षा जास्त गावांमध्ये राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अर्थात टप्पा 2. मित्रांनो, या पोकरा योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी आता ऑनलाईन प्रकाशित करण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांना नवीन पूर्वसंमत्या द्यायला सुरू झाल्या. याचबरोबर तुमच्या गावाची संपूर्ण माहिती ही आता ऑनलाईन पोर्टलवरती तुम्हाला पाहता येणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला तुमच्या गावाची माहिती नावाचा एक टॅब आता या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर, या टॅबवरती आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता 21च्या 21 जिल्ह्याची यादी देण्यात आलेली आहे. याच्यामधून आपल्याला ज्या जिल्ह्याची माहिती पाहिजे तो जिल्हा आपण याच्यामध्ये निवडू शकता. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर त्याच्या अंतर्गत असलेली जी काही गावं असतील ही गावं आपल्याला या ठिकाणी दाखवली असतील. याच्यामध्ये आपण कोणता तालुका आहे, कोणतं गाव आहे हे सर्व सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यानंतर माहिती प्राप्त करावरती क्लिक करायचंय. माहिती प्राप्त करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता गाव मूलभूत नकाशा अर्थात त्या गावाचा पूर्ण नकाशा आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे की त्या गावामध्ये रस्ता कुठून आहे, रहिवासी क्षेत्र कुठले, जमिनीच्या मातीचे नमुने कुठले घेतलेले आहेत, बंधारे कुठे, ही सगळी माहिती इथे दाखवली जाणार आहे. याच्यानंतर पाणलोट क्षेत्र क्षमता उपचार नकाशा हा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे की कशा प्रकारे रहिवासी क्षेत्र आहे, कोणती जमीन कोणत्या याच्या खाली वगैरे कशा प्रकारे जमीन आहे, डोंगर कुठे आहेत, समतल चर कुठे आहेत वगैरे हे सर्व आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यानंतर जमिनीच्या वापराच्या संदर्भात खरीपाची रबीची कोणती जमीन आहे, कुठं आहे याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. सर्व जमीन आपल्या गट नंबर सहित आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये पाहता येणार आहे नकाशामध्ये. मित्रांनो, याच्याच पुढे आपण पाहू शकता गाव माहिती पत्रक दिलेले आहे आणि गाव लाभार्थी यादी दिलेली आहे. या गाव लाभार्थी यादीच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर त्या गावातील जे काही लाभार्थी आता पात्र झालेले आहेत, ज्यांना अनुदानाचं वितरण केलं जात आहे, वितरणाची तारीख, ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे. मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत जे काही नवीन लाभार्थी पात्र होत आहेत त्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत आता अनुदानाच्या वितरणासाठी पूर्वसंमत्या द्यायला सुरू झालेले आहेत. आपण पाहू शकता 2 अर्ज आहेत, त्याच्यापैकी एक अर्ज नामंजूर करण्यात आला, एक अर्ज पूर्वसंमती देण्यात आलेला आहे. माझ्या अर्जाच्या अंतर्गत आपण पाहिलं तर आपण पाहू शकता एक फळबाग लागवड आहे, स्वतः लाभार्थ्यांना अर्जाला नकार दिला, अर्ज बाद. याच्यानंतर दुसरा आहे, त्याच्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे, अनुदान मागणी स्तर, आणि याच्या पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्वसंमती वगैरे दिसणार आहे. लाभार्थ्याचं नाव, कशा प्रकारे त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि पूर्वसंमती डाउनलोड करायची असेल तर आपण या ठिकाणी पूर्वसंमती पत्र पहावरती क्लिक करून आपलं पूर्वसंमती पत्र डाउनलोड करू शकता, त्याची प्रिंट काढू शकता. तर अशा प्रकारे पूर्वसंमत्या द्यायला सुरू झालेले आहेत. जे लाभार्थी पात्र झालेले आहेत त्यांच्या याद्या सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायला सुरू झाल्या आहेत. याचबरोबर आपल्या गावाची जर परिपूर्ण आपल्याला माहिती हवी असेल तर ती माहिती सुद्धा आता या पोर्टलच्या माध्यमातून पाहता येणार आहे. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज कसे करायचे, काय काय लाभ दिले जातात, कोणत्या कोणत्या बाबी राबवल्या जातात याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे. तुम्ही जर ती माहिती पाहिलेली असेल तर पहा, आणि या योजनेच्या अंतर्गत एखाद्या बाबीचा लाभ घ्यायचा असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेऊन लाभ घेऊ शकता. धन्यवाद.